हाय. तर सकाळी आमचा प्रतापगडावरती ट्रेक झालाय आणि ट्रेक करून आम्ही भरपूर दमलेलो. तसा खूप इझी आहे प्रतापगड चढणं, पण तरी थोडंफार दमलेलो, त्यामुळे थोडा आराम करून आता आम्ही शिवकालीन खेडेगावला जाणार आहोत. ती प्लेस म्हणजे खूप बेस्ट आहे. हाय बेटा. हाय. तर तिकडे भेटूयात आणि खूप ट्रेडिशनल वाइब्स आहेत, त्यामुळे आम्ही असे ट्रेडिशनल कपडे घातलेत सगळ्यांनी. तर हे शिवकालीन खेडेगावचं प्रवेशद्वार आहे आणि इथे फुल ऑन ट्रेडिशनल वाइब्स आहेत. तर आता आपण लवकर आत जाऊयात. बेसिकली शिवकालीन खेडेगावमध्ये आम्ही प्रचंड धमाल केली आणि जे काही शिवकालीन जीवन होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आनंद घेतला. भरपूर सारे फोटोज, व्हिडिओज आणि रील्स काढले. तर शिवकालीन खेडेगाव या थीममधून नवीन पिढीसाठी एक खूप छान संदेश आहे की त्या काळचा पाटलांचा वाडा कसा होता, जे गावामध्ये 12 बलुतेदार होते त्यांचं जीवन कसं होतं. असं या भर उन्हामध्ये आम्ही पाराखाली बसून या सर्व काही गप्पा गोष्टी ऐकल्या आणि ही आमची लिटिल चॅम्प बायसेप दाखवतीये. ओहो माय स्ट्रॉंग गर्ल. आणि इकडे रील्स काढण्यामध्ये काही जण बिझी आहेत. लवली. द स्ट्रगल इज रिअल. रील किती वेळ काढत होतो आपण? अर्धा तास तरी. अर्धा तास एक रील. अरे पाटलांचा वाडा बघायचा राहिला ना. रीलच्या नादात आहे ना, हे यांचं बघायचं राहील. ताई तुलाच रील काढायची होती. वाव. पाटलांचा वाडा. पाटलांच्या वाड्यात जेवून जाऊयात आज. हो हे बघ, सगळी पितळेची भांडी. अगं दीदी, हे सगळे जुनी काळाची माणसं कशी हेवी आहे ना, किती छान आहे. वाव.
हे बघ सावकार सावकारीन कसे बसलेत. पैसे हवेत का कोणाला? आणि येले लुटलो ये. वा झोक्यावरती बसताय. माझ्या घरात सुद्धा आहे झोका. किती छान छान आहे ना. ही रूम आहे त्यांची. हे बैलांचे पट्टे वाव. खिडकीतून हे बघा पाटलांच्या वाड्यातून अख्खं गाव दिसतंय. आले आम्ही दिसतोय. पाटलांच्या वाडा बाहेर मुली खेळतात की काय? चला चला. अरे हे खेळा खेळा. कोण कॅच करतो? तुम्ही नाही केला. आउट आहेत ते. बिट्टू विनर आहे. अंघोळ करायची. अंघोळीला ठेवलंय वाड्या बाहेर. वाव. तर अशा प्रकारे शिवकालीन खेडेगावमध्ये आमची खूप सारी मज्जा करून झाली आहे. आणि आता बाहेर पडूयात आपण. आणि हे परत आता एक्झिट. आपण सुरुवातीला आलो तेव्हा हेच सगळं काय बघितलं. आणि आता बाहेर जाऊयात कारण की टेंट लावायचे. खूप उशीर झालाय आपल्याला खरं तर. आणि इथे शेजारी असं थोडंसं शॉपिंगला पण आहे. तर इथून तुम्ही शॉपिंग करू शकता. हो नाही तिला माझ्याकडे यायचंय वाटतं. तुम्हीही सर्वजण शिवकालीन खेडेगावला नक्की भेट द्या कारण की ही खूप छान प्लेस आहे. आणि या जागेचे ओनरसुद्धा खूप प्रेमळ आणि खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू सो मच. धावपळ करत आम्ही सनसेट पॉईंटसाठी आलो आहेत. आणि शिवकालीन खेडेगावमध्ये इतका वेळ गेला ना की आता आम्हाला असं वाटलं लेट झालो आहेत आणि सनसेट आम्ही मिस करू. बट होपफुली भेटेल आता सनसेट. अजून झालेला नाही आहे. आणि इथे असं छानसं मंदिर आहे. वाव. मामी कसं आवरलं जरा सांगा. किती गडबड. एक बॅग घेतोय एक काय फार इंटरेस्टिंग आहे. फार मजा येते. येस इतकी गडबड ना. म्हणजे एक जण टेंट घेताय एक जण बॅग घेताय. इकडे बघा इकडे एक पाण्याचा कॅन घेतात. म्हणजे काय धमाल. कॅन हा तू घ्यायचा धार पटकन. ओह नो. नाही आपली गंमत सांगतीये. सांगा जरा काय झाली गडबड. कुठली ग? आत्ता सगळं सामानाची. असं वाटलं सनसेट मिस करू. हो ना नको विचारू. सगळ्यांचे हाल. गाडी कशी चालवायची किती पळवली आहे बापरे. स्लाइड करत जाते. अशीच जाशील खाली. तुम्ही स्लाइड करत असे खाली जाल लागेल. टाडान टाडान. सनसेट होण्याची वाट बघू आता. चला तोपर्यंत आपले टेंट वगैरे लावू मस्त. हो पार्टी करेंगे.
आता टेंट लावण्याचा इव्हेंट चालू आहे. वाग्मी, सुहानी आणि मेहकला हा टास्क आहे आणि त्यांचा सगळ्यात पहिले झालाय. त्यानंतर सगळ्यात छोट्या बच्चा पार्टीला हा वाला होता टेंट. देन या तिघांसाठी तुमचा टेंट काय एवढा उशिरा लागतोय? ओके पटकन करा. जमतंय? हा हे कॉर्नर्स मधून तुम्हाला हे स्ट्रिंग्स पास करायचे आहेत. ओके पहिले हे खाली ठेवा. हा आदित्य त्यांना हेल्प करा थोडी. हाय बेटा काय करताय? नमस्ते बहनों भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. Let me. Arika, how is it? Yo. काय व्ह्यू आहे मस्त. हा आणि इकडे आम्ही असं टेकडीवरती टेंट केलाय. काही रील्स बनवतायत, काही डान्स करतायत, काही गप्पा गोष्टी करतायत. बेस्ट वाइब्स. इतकं मस्त वाटतंय ना. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगता आलं पाहिजे. थँक्यू सो मच देवा फॉर एव्हरीथिंग. आज कोणी केली आहे मॅगी? हे असलं काय शेफ आहे? गॉगल लावला आहे पण स्टायलिश आहे. दिवसभर गॉगलच घातलं. झाले का? थांबे का मोठा सगळं देते. थांब आता 2 मिनट की मैगी 15 मिनट्स में 7. रिकाचे केस बांधणं म्हणजे खूप मेहनतीचं काम. दाखव जरा. हा हळूहळू. आता खाऊन दाखव. खाऊन दाखव.
ट्राय कर बिट्टू, ट्राय कर. ती पुढे पुढे आणतीये जेव्हा त्यांना खाता येतं तेव्हा. मी ट्राय करू. सूर्याने चिटिंग केली. रेडी 3, 2, 1 गो. आउट. हा बिट्टू फर्स्ट, अरिका सेकंड, तनु थर्ड. Five, 6, 7, 8 डन. 8 झाले. काउंट लक्षात ठेवूया. Very good. Clap for us. So हा pyramid. ओके. हा कोण फास्ट असा पिरामिड बनवतो याचे आपण ठीक आहे. टायमर लावूया. टायमर माझी फिक्स प्लेस आहे. ठीक आहे. टायमर सगळे त्या प्लेस वरती चालले ना, तिथे थांबल्यावर जिंकता. माझी पहिल्यापासून का तिथं नाही बसायचं का तुला? अरे तिथं जिंकतं. मग यावेळेस ती प्रथा मोडणार. आता अरिकाने चालू करा मग बघा. त्याच्या कॉम्पिटिशन वाढतं ना, आपण पण आता फास्ट फास्ट करायला लागतो. टाळी. Come on. तिचा रेकॉर्ड 44, 45, 46, 47, 48, 49, 50. And 1 minute, 1 second. तर या गेमचं विनर आहे